नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता लेट येणार आहे. पुन्हा राज्य सरकारच्या माध्यमातून तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे 19 तारखेला जे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार होते ते आता येणार नाही आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून पोर्टलवरती अतिशय महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 19 नोव्हेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याच्या कारवाईसाठी सदर पोर्टल हे सक्रिय राहणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. अगोदरची जी तारीख होती ही 18 तारीख सकाळी ते संध्याकाळी 18 तारखेपर्यंत या पोर्टलवरती काम सुरू होतं आणि मग नंतर 19 तारखेला तुम्हाला हे पैसे येणार होते. आता मात्र या ठिकाणी 19 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवरती काम आज सुरू असणार आहे आणि 8 वाजल्यानंतर हे तुम्हाला पैसे येऊ शकतात. त्यामुळे आत्ता 19 तारखेला जे पैसे येणार होते हे 19 तारखेला पैसे न येता तुमच्या खात्यामध्ये 20 तारखेला पैसे येतील. अशा पद्धतीची तारखेमध्ये बदल झाले. बघा, या ठिकाणी 19 तारीख 19 नोव्हेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत हे काम चालू असणार आहे. त्यामुळे जे 19 तारखेला पैसे येणार होते ते येणार नाही. मी सुद्धा अगोदरच्या व्हिडिओमध्ये 19 तारीख म्हटलं होतं, परंतु आत्ता पुन्हा यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल साहजिकच दिव्यांगांना जास्तीत जास्त समाविष्ट करून लाभ देण्यात यावं यासाठी असणार आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये. एक दिवस लेट का होईना पण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना शेअर करा, कारण उद्या सुद्धा प्रत्येक लाभार्थी जर ही व्हिडिओ आणि ही माहिती जर त्यांना माहीत नसेल तर प्रत्येक लाभार्थी 19 तारखेला म्हणजे उद्या वाट बघेल की आमचे पैसे कधी येणार. तर त्यांना ही माहिती होऊ द्या की तारीख बदललेली आहे. 20 तारखेनंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील. सदर व्हिडिओ सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.